अर शेवट काय बघतास? तुझं शेवट असा सुरुवातीपासून बघूया. चला मी तुमका सुरुवातीपासून. तर त्यांच्या पण चॅनल का सपोर्ट करा, ते आमच्या चॅनल का सपोर्ट करतात. तर चला ही बांधिलकी अशीच घेऊन आपण पुढे जाऊ. आपली लाल परी आपल्याला येताना दिसली, पण आता ती लाल परी रवली नाही. याच वर्षी नवीन झालेलो ह्यो ब्रिज असा. ब्रिज बघा, अशी वाट काढत आपण चाललो सध्या. तुमचा जर माहीत असा तर आताच सांगा की ह्यो धबधबो खयचो असा तो. अशी कलमातना वाट काढत काढत आम्ही चाललो पुढे. धबधब्याचा तर आवाज भरपूर जास्त येता. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या पावसाचे दिवस चालू झाले. जसे पावसाचे दिवस चालू झाले तसे आपल्या हैसर असणारे एक एक धबधबे चालू झाले. बरं, हे धबधबे अजूनपर्यंत हिडन असत, अनएक्सप्लोर असत, कोणाक माहिती नसत. एवढं सांगण्याचं कारण की आपण हेच बघू की की हे धबधबे पावसात जेव्हा प्रवाही होतात तेव्हा मध्ये कशा प्रकारे प्रवाहित होतात, आणि जर ते प्रवाहित झाले तर मग पर्यटक येऊ शकतात का नाही. पण तरी देखील आपण या धबधब्यांची नावं न सांगताच हे धबधबे असेच सिक्रेटली ठेवणार आहोत. तुमका माहिती आहे, जागोजागी जे धबधबे आहेत थंयसर पर्यटक येतात, पण पर्यटक बाकी गोष्टींचा न विचार करता त्या पर्यटकांकडून केलेली जाणारी थैसरली नासधूस असतात किंवा घाण असतात, सोबत आणलेल्या वस्तू थै टाकून जाणार. काही मद्यपी येतात, ते थैसर घाण करून जातात, थैसरला पावित्रता भंग करतात, दारू पिणार किंवा चिकन मटन खाणार आणि इतर गोष्टी असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण सध्या ही ठिकाणं एक्सप्लोर करतो, पण मग नावं सांगत नाही. तर चला अशाच एका ठिकाणावर आज पुन्हा जाऊया. यो प्रयत्न आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचो असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. चला तर मित्रांनो जाऊया. आणि जर तुमका माहीत असाल तर तुम्ही एकमेकांका सांगून ह्या धबधब्यावर येऊ शकतात. आणि हा नक्कीच सांगा, तुम्ही खैसरना ह्यो व्हिडिओ बघतास नक्कीच कमेंट करा की ह्यो तुमका धबधबा माहिती असा काय. चला पुढे जाऊया. मित्रांनो, आज आपण पुन्हा असंच एक हिडन प्लेस जी आत्तापर्यंत सगळ्यांच्या म्हणजे कोणाच्या निदर्शनास नाही आली अशी जागा, तर मग ते जाण्याचा प्रयत्न होतो आपलं. आपण थैसरच चाललो. तर मग आपण जाता होते एकटेच नाही, तुमका पण माहिती असा सध्या आमची जय वीरूची जोडी, राम श्यामची जोडी, राम लक्ष्मणची जोडी सध्या लय चर्चेत असा. आता ही चर्चा आमची कितपत जाता ते बघूया. पण मग आपल्यासोबत असणारो आमचे यूट्यूबर बंधू ओमकार बांधकर असत, देवासागर देवगड, त्यांचं पण एक चॅनल असा आणि ते आपल्यासोबतच असतात. तर मग त्यांचा आपला जो सपोर्ट आहे तो खूपच चांगला आहे. तर त्यांच्या पण चॅनल का सपोर्ट करा, ते आमच्या चॅनल का सपोर्ट करतात. तर चला ही बांधिलकी अशीच घेऊन आपण पुढे जाऊया. खायची हिडन प्लेस आहे ना ती आपण बघूया. चला. आपली लाल परी आपल्याला येताना दिसली, पण आता ती लाल परी रवली नाही. लाल आणि सफेद परी झाल्या, पण तरी देखील महाराष्ट्राची ही रक्तवाहिनी अजूनपर्यंत शाबूत असा आणि ही अशीच पुढे राहू दे हीच सदिच्छा असा. चला. याच वर्षी नवीन झालेलो ह्यो ब्रिज असा. ब्रिज बघा, पुढे नदी असा. ब्रिजच्या खाली सध्या अशा प्रकारे पाणी प्रवाहित होता. सर ना हो ब्रिज असा.
आणि पाणी भरपूर प्रमाणात असा आता हिचा इलेला पाणी ह्या आणि ह्यो पूर्ण खडकात असा दोन्ही बाजूनी खडका करून एका वाट करून दिलेली असा ही बघा। एक बाग असा या बागेतनं जाऊक रस्तो असा पुढे जाऊन बघूया। अशी वाट काढत आपण चाललो सध्या। धबधबा तर खूपच छान असा पण मग ह्यो हिडन प्लेस मध्ये असा बघूया। चला पुढे तुमका जर माहीत असा तर आताच सांगा की ह्यो धबधबो खयचो असा तो। अशी कलमातना वाट काढत काढत आम्ही चाललो पुढे। धबधब्याचा तर आवाज भरपूर जास्त येता। धबधबा बघितल्यानंतर पुन्हा आपण बघूया की याचे काय दृश्य असतं। खरोखर खूपच सुंदर असं दृश्य आपण पुढे जाऊन बघणार होतो म्हणून दुसरी वाट होती त्या दुसऱ्या वाटेने चाललो होता ते पुढे। हे असंच खळखळणारो धबधबो बघा। द अमेझिंग वॉटरफॉल एका टायटलच ह्या टाकया आणि तुम्ही बघणारे जे असतात ना ते मला कमेंट करून सांगा की तुम्ही खैसर ना बघता असतो। तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाल, महाराष्ट्र राज्यात असाल किंवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या दुसऱ्या राज्यात असाल, खैसर ना बघता ते पण कमेंट करून सांगा। मित्रांनो ह्यो धबधबा बघा। ह्या धबधब्याची पण अजून एक काहीतरी खासियत असा खडका जेवढी मोठी मोठी खडका दिसतात ही पुढच्या वर्षी ह्या जागेवर राहतील काय भरोसा नाही, ही सगळी वाहून खाली जातील अशाच प्रकारे। तर मग तुमच्यापर्यंत आणण्याचा ह्यो एक प्रयत्न होतो बघा तुमका काय वाटतं। आमची मेहनत ही फक्त तुमका मनोरंजन देण्यासाठी काहीतरी चांगलाच असतं देण्याची इच्छा, म्हणजे ह्या चांगला देण्याच्या इच्छेत आम्ही काही थरारक गोष्टी जे की करतो त्यातली माझ्या तर बघण्यात आलेली किंवा माझ्या करण्यात आलेली पहिलीच थरारक गोष्ट जैसर वाट नव्हती तैसर वाट काढत आपण पुढे येईल आहोत। धबधबा बघा, धबधबा अगदी डोळ्याच्या पारणं फेडण्यासारखा सुंदर असा धबधबा असा निसर्गाच्या सानिध्यात कोकणातलं ह्योच एक अजून चांगलं मोठं धबधबा असा। चला आपण पुढे जाऊया आता। खूपच सुंदर असं दिसता आणि हैसरनं आता आपण जाऊया। हैसरनं निघतो म्हणून मग व्हिडिओ हैसर संपवूचो मीच विचार केलाय। व्हिडिओ संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा चांगला रोजचा मागणा आणि रोजचा कराना। माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।